मुंबई नाका पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 43/2025 भारतीय न्याय संहिता 318, 4, 316, 2, 338, 340-2 प्रमाणे दिनांक 8/2/25 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये फिर्यादी हे जयंत कारेकर हे नाफेड फेडरेशनचे हे कार्यरत अधिकारी आहेत आणि यांनी ही फिर्याद दिलेली आहे की गोवा फेडरेशनचे जे अधिकारी आहेत, गोवा फेडरेशन सरकारी संस्था, या संस्थेचे अधिकारी यांनी कांदा खरेदी केला। 3000 मेट्रिक टनचा व्यवहार झाला, परंतु त्यापैकी 1590 मेट्रिक टन कांदा डिलिव्हर झाल्यानंतर तो कांदा गोवा फेडरेशनकडे न जाता परस्पर गोवा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी तो परस्पर बाजारात विकलेला आहे, अशा पद्धतीची फिर्याद त्यांनी दिलेली आहे। ते जे ज्यांनी परस्पर गोवा फेडरेशनचं जे कांदा विक्री केला आहे त्यांचं नाव काय आणि त्यांचं पद काय असेल माहिती? आरोपी यामध्ये आहेत श्री काशीनाथ नाईक, ते व्यवस्थापकीय संचालक आहेत गोवा फेडरेशनचे। मॅडम, किती रुपयांचा फर असेल, काय आपण अंदाज? एकूण हा 5,56,21,160 रुपयाचा हा अपहार सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावर दिसून येत आहे। कधी हा कांदा खरेदी केला होता, तो कालावधी काय असेल? या कांदा खरेदीचा कालावधी आहे साधारणतः ऑक्टोबर 24च्या दरम्यानचा कालावधी आहे। आणि काय रुपयांनी तो कांदा? 35 रुपये प्रति किलो दराने हा कांदा खरेदी केलेला होता। सुमारे 3000 मेट्रिक टनचा त्यांचा व्यवहार होता, परंतु 1590 मेट्रिक टन गेल्यानंतर 35 रुपये किलो दराने हा कांदा घेतलेला होता। आपला तपास कसा सुरू आहे? संशयित कोणावर आहेत का, काय संदर्भात? यामध्ये नाफेडनी ज्या फेडरेशन्सकडनं कांदा गोवा फेडरेशनला दिला होता, त्या फेडरेशन्सकडे याबाबत तपास करून सदरचा कांदा नक्की कुठे गेला, त्यांच्याकडून भरून माल जो आहे हा नेमका कुठे गेला याबाबतचा प्राथमिक तपास सध्या सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।